की ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं होत आहे त्यांना आता स्टेजवरती बोलवूया. संदीप पाठक, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एक माईक सरांसाठी. हॅलो, चल बसून बसलं तर चालेल? मीडियाला विचारतो. चालेल ना? हो चालेल. पत्रकार मित्रमंडळींसोबत पहिल्यांदाच आम्ही हे गाणं शेअर करतोय आणि मला असं वाटतं की आषाढीच्या आधी पंढरीशी रिलेटेड, विठ्ठलाशी रिलेटेड जी गाणी आहेत ती ऐकण्याची मौज वेगळी असते आणि असंच आता एक नवीन गाणं यामध्ये त्याची भर पडणार आहे. मी विनंती करते की जगात भारी पंढरीची वारी याच शीर्षकाचं एक नवं कोरं गाणं तुम्हा सगळ्यांसाठी आता सादर करतोय. एकदा जोरदार टाळ्या या नवीन गाण्यासाठी. व्हिडिओ सायलेन्स प्लीज. मला सगळ्यांना विचारायला आवडेल की तुम्हाला गाणं कसं वाटतंय, व्हिज्युअली कसं वाटतंय सगळ्यांना? आवडलं का? आवडलं. हे गाणं ऐकल्यानंतर गुरुचे शब्द आहेत, विजयचं म्युझिक आहे, मनीषचा आवाज आहे. हे गाणं पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला पटकन काय रिॲक्ट व्हावं कळत. तसं माझं गाणं ऐकल्यानंतर आत्ता कदाचित तुमची सुद्धा तीच अवस्था झाली असेल. गाणं ऐकल्यावर काय रिॲक्ट व्हावं. शब्द इतके चांगले आहेत की आपण निशब्द होतो. मला आत्ता तुमची प्रतिक्रिया, जेव्हा मी अवधूत माझ्या बाजूला बसला होता तेव्हा त्याला मी असं मांडीवर काय कसं काय, तर एक तोही महत्त्वाचा भाग आहे या गाण्यातला. तर त्याच्याही डोळ्यामध्ये थोडंसं पाणी तरळलं होतं. तर मला असं वाटतं की मला आज खरं तर असं वाटतं की याच्यासाठी केला होता अट्टहास. कधी कधी असं वाटतं की आपण कुठल्या कामासाठी जन्माला आलोय. पहिली वारी केली, दुसरी वारी केली आणि नंतर असं वाटू लागलं की अच्छा तिकडे वारकरी निघाले तर मी घरी काय करतो, मी शूटिंग काय करतो. एरवी मी शूटिंग करतोच की मला जायला पाहिजे वारीला. आणि असं करत करत हे माझं 5वं वर्ष आहे वारीचं. आणि मला माहिती नाही मी का करतोय, पण माझं कुठेतरी पॅशन आहे. मला तहान लागली किंवा भूक लागली असं वारीमध्ये आठवतच नाही. मला सगळी मंडळी असतात माझ्यासोबत, तिथेच जी पिठलं भाकरी मिळते, जे काही मिळतं वारीमध्ये ते आम्ही खातो. पण एम एकच असतं की आपल्याला चांगला कॉन्टेंट काढायचा, चांगला एपिसोड काढायचा आहे. त्याच्यामुळे आज खूप छान वाटतंय की असा विचार मी कधी केला नव्हता की कधी गाणं होईल, गाणं करेल, मीडिया येईल, हे सगळं कव्हर करेल. ऍक्टर म्हणून बऱ्याच ठिकाणी मीडिया समोर गेलेले, ट्रेलर लॉन्च झालेले आहेत, सगळं आहे. पण आपलं स्वतःचं बाळ पहिलं प्रोडक्शन माझं आहे. तर असं वाटलं नव्हतं की असं काही होईल. पण खूप भारी झालंय सर आणि आम्हा सगळ्यांना अनुभव दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण जसं एपिसोडमध्ये सुद्धा मगाशी आम्ही बघत होतो की त्या सगळ्या मंडळींशी गप्पा मारताय तुम्ही, त्यांची भाषा बोलताय तुम्ही. वारीमध्ये या सगळ्यांसोबत बोलत असताना प्रकर्षाने काय जाणवतं तुम्हाला? आत्ताच्या जगामध्ये हरवत चाललेली निरागसता, भाबडेपणा, भोळेपणा, निरतिशय श्रद्धा, नितळ प्रेम, निस्वार्थ. आपण स्वार्थी आहोत. मी स्वार्थी आहे संदीप पाठक. वारकरी स्वार्थी नाही. मी कितीही वाऱ्या केल्या की मी वारकरी नाही होऊ शकत मी वारकरी. कारण वारकरी होण्यासाठी इतकी निस्वार्थ भावना पाहिजे ना की वारकऱ्यांचा एक शॉट तुम्हाला आठवत असेल तर फक्त वारकरी झोपलाय, खाली त्याची तुटकी स्लीपर आहे आणि त्याचे पायाला ती छिद्र पडली आहेत, चालून चालून पाय त्याचे तळपाय असं झाले. तर चालत असताना मला दिसला नाही. मी अक्कीला म्हणलं होतं की ऋषीला म्हणलं होतं की हा शॉट घे, तो शांत झोपलाय, काय नाही शांतपणे शॉट घे. मला अख्ख्या गाण्यामध्ये एक फ्रेम असते सिनेमामध्ये, ती एक फ्रेम तुमचा अख्खा सिनेमा बोलते. म्हणजे ती एक फ्रेम दाखवली ना तर समीक्षक सुद्धा लिहू शकतात सिनेमाबद्दल. मला ती फ्रेम फार महत्वाची वाटते की एक मोमेंट पाहिजे. तो मोमेंट माझ्या या गाण्यातला वारकरी झोपलाय आणि त्याचे पाय, संपला विषय. बाकी सगळं आहेच आहे. म्हणजे
बाकी सजावट सगळी आहे, रिंगण सोहळे आहेत, हे आहे ते आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, पण त्याला म्हणतात वारकरी. प्रॉपर्टी व्हावी म्हणून, शेत चांगलं व्हावं म्हणून, 100-200 एकर व्हावं म्हणून, कशासाठी चालू आहे हा अट्टहास? का करताय तुम्ही एवढं? तो म्हणलं नाही काय नाही. मी म्हटलं 22 दिवस चालता, 21 दिवस चालता, पांडुरंगाच्या दर्शनासाठी 48, 36, 37, 32 तास वारकरी उभे असतात पंढरपुरात. 32-38 तासानंतर त्यांना विठ्ठल दिसतो. तर मी म्हणलं एवढ्या सगळ्यानंतर जेव्हा दिसतो तेव्हा मग तुम्ही काय मागता? म्हणलं काय नाही, फक्त बघतो त्याच्याकडे आणि नुसतं असं हात जोडतो, भरून पावतात, डोळे भरून पावतात, असं वाटतं की मनुष्य जन्म मिळाला, पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते. म्हणलं मग काय मागता काय स्वतःसाठी? नाही, स्वतःसाठी काही मागत नाही, असंच बाबा पाऊस व्यवस्थित पडू दे, शेतकऱ्याचं कल्याण, जगाचं कल्याण होते. आत्ताच्या काळामध्ये कोण करतं असं? मी माझ्या फॅमिलीला घेऊन गेलो तर अभिषेक करतो, हे करतो, जरा चांगली कामं मिळू दे, करतो, आपण सगळे करतो. म्हणून मी म्हणतो की जो वारकरी, मी अजून एक मी असं ठरवलंय, पंढरपुरात गेल्यावर मी मंदिरात जात नाही, मी कळसाचं दर्शन घेतो. 5वं वर्ष माझं. मी टीमलाही सांगतो. त्याचं कारण असं आहे, आळंदीहून ती लोक चालत 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 निरपेक्षपणे ज्ञानबा तुकाराम माऊली माऊली करत जातात. 22 दिवस 38 तास उभे राहतात दर्शनाला. जो माणूस 38 तास उभा आहे वारकरी, मला डायरेक्ट दर्शन दिलं ना तर विठ्ठल माझ्याकडे बघणारही नाही. तो असा कटेवर हात विटेवर उभा आहे, त्याचं लक्ष डायरेक्ट दर्शन जे घेत आहे त्यांच्याकडे नाहीच आहे. तो इकडे बघतो. तो वारकरी आहे, तो माझा भक्त आहे. संदीप पाठक माझा आहे, पण तो खरा 100 पैकी 100 त्याला मार्क आहेत. संदीप पाठकला 65 मार्क. तो माझ्याकडे म्हणून मी डायरेक्ट दर्शन मी जातच नाही, कारण माझी ती पात्रताच नाही. मी नामदेव पायरीचं दर्शन घेतो, विठ्ठलाच्या तिथल्या पायरीचं बाहेरचं दर्शन घेतो, कारण माझं काम मला वारकरी हे मिळालं, पांडुरंग बघत असेल. त्यानंतर आपण आपल्या म्युझिक टीमला स्टेजवरती आमंत्रित करणार आहोत. या व्हिडिओज मध्ये खूप गोड गोड आजी आजोबा दिसले, तर वारीतले आजी आजोबा कसे असतात? मला त्यांचं आश्चर्य असं वाटतं. गुडघे दुखलेले असतात, हे असतात, वारी आली की कुठून एनर्जी येते त्यांच्यामध्ये. मी त्या दिवे घाटामध्ये आम्ही असे चढून, आमची टीम आम्ही सगळे असे होतो. एक म्हातारा 78 वर्षाचा म्हातारा चालत चालत, आणि काश्याचे टाळ होते. काही दिंड्या अशा आहेत. मी आता पेटलोय बोलताना, मला असं वाटलं कधी एकदा सुरू होते. सॉरी, मी जरा जास्त बोलतोय, चालेल ना? कंटाळा नाही ना? काश्याचे टाळ म्हणजे खूप हेवी असतात, त्याचं वजन खूप असतं. तो टाळ वाजवत वाजवत तो वरती आला दिवे घाट चढून, आणि वरती धनाधन अभंग कीर्तन या त्याचं सुरू झालं. वय वर्ष 80. ती बाई बघितली तुम्ही 80, पण माझ्या जवळ तर सुरकुतलेला चेहरा आहे, ती चालतीये. आणि परत त्याच की खूप खूप इनोसन्स आहे त्यांच्यामध्ये, आणि एवढी एनर्जी कुठून येते काही कळत नाही. म्हणजे ते घरी गेल्यावर त्यांचं काय होत असेल, आराम करत असतील किंवा वेगळी एनर्जी येत असेल माहिती. इकडे जेव्हा तुम्ही वारीत सामील होता तेव्हा वारकऱ्यांची भाषा बोलता, म्हणजे आता संदीप पाठक जसं बोलताय आणि वारीच्या एपिसोड मध्ये संदीप पाठक जसं बोलतात, आणि नॉट जस्ट दॅट, बाप्पा सोबत गप्पाच्या एपिसोड मध्ये संदीप पाठक जसं बोलतात, या सगळ्यामध्ये फरक आहे. आणि मला वाटतं तुम्ही त्यांची भाषा बोलता म्हणून ते एखाद्या लहान मुलासारखे तुमच्या सोबत गप्पा मारतात. तर मराठीवरती तर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहेच, पण या बोली भाषा बोलण्याचा आनंद किती अनुभवत आहे? आपला महाराष्ट्राची
तुम्ही आले. बायको माझी.